अरुणिमा शिणा नावाची मुलगी लखनौ मधून दिल्लीमध्ये रात्रीचा प्रवास करते ट्रेन मधनं। रात्रीच्या प्रवासामध्ये त्या रेल्वेमध्ये तिला अनेक युवक येतात, तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतात। ते गुंड प्रवृत्तीचे युवक आहेत, चाकूचा धाक दाखवून अनेकांना ते लुटण्याचा प्रयत्न करतायत। अरुणिमा सिन्हा नावाच्या या मुलगीच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे। त्यांनी चाकू घेतला, त्या अरुणिमा सिन्हाच्या पुढ्यात उभा राहिला तो गुंड आणि सांगितलं गळ्यातली सोन्याची चेन दे। ती मुलगी ऐकायला तयार नाही। तिने 2 वेळा त्या गुंडाला पाठीमागे ढकललं। त्या गुंडाला राग आला, तो रागानं अरुणिमा सिन्हांच्या जवळ गेला, त्यांना ओढत आणलं आणि दरवाजातून बाहेर फेकलं। बाहेर फेकल्या त्यांच्या पाठीची हाडं अनेक ठिकाणी मोडली। अरुणिमा सिन्हांना बाहेर फेकल्यानंतर ते रेल्वेच्या दुसऱ्या रुळावरती पडल्या। दुर्दैवानं त्या रुळावरती दुसरी रेल्वे येत होती। डावा पाय त्या रेल्वेच्या रुळावरती राहिला, उचलायचा प्रयत्न केला पण उचलता आला नाही। पाठीची हाडं मोडल्यामुळे पाठीमागे परतून पाहता येईना आणि डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वरच्या भागातनं रेल्वेचं चाक निघून गेलं। त्या रुळाच्या खालच्या बाजूला असलेला उंदीर जे ते उंदीर बाहेर यायचे। मांडीचा तुटलेला भाग जाय त्याला कुरतडायला सुरू करायचं, ते मांस आणि रक्त खाण्याचा प्रयत्न करायचा। रेल्वे जाताना त्याच्यातलं मलमूत्र अंगावरती पडायचं। सकाळी पहाटे कुणीतरी उचलला आणि दवाखान्यामध्ये तिला ऍडमिट केलं। दुसऱ्या दिवशी लक्षात आलं अरुणिमा सिन्हा नावाची ही मुलगी भारतीय व्हॉलीबॉल टीमची खेळाडू होती आणि काही दिवसानंतर ती कॅप्टन होणार होती। संपलं ना करिअर, संपलं ना आयुष्य। आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये असं माध्यमांनी ज्या बातम्या तिच्याविषयी दिलेल्या होत्या, त्या काळजाला वेदना देणाऱ्या बातम्या दिल्या होत्या। अरुणिमा सिन्हाचं ब्रेकअप झालंय म्हणून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, ही बातमी आली होती। ज्यावेळेस अरुणिमा सिन्हांनी ही बातमी बघितली त्यावेळेस त्या मुलगीने ठरवलं की याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं। दवाखान्यामध्ये तिच्यावरती उपचार सुरू झाले। राजस्थान मधल्या एका एनजीओनं अरुणिमा सिन्हा नावाच्या त्या मुलगीला जयपूर फूट नकली जो पाय आहे तो पाय डोनेट केला, तो दान केला। डॉक्टरांनी तो पाय तिला बसवला आणि डिस्चार्जच्या दिवशी ते आपल्या घरातल्या भावाला आई वडिलांना असं म्हणाली, मला घरी नाही जायचं। हे ऐकल्यानंतर भावाच्या लक्षात आलं या पोरीच्या डोक्यात काहीतरी खुळे। तो म्हणाला काय करायचंय मग? मला घरी नाही जायचंय, मला बचेंद्री पाल मॅडमांना भेटायचंय। ह्या बचेंद्री पाल मॅडम कोण? ज्याने पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केलेला होता। आई वडील म्हणाले घरी जाऊन थोडी विश्रांती घे। ती मुलगी म्हणाली नाही, मला त्यांना भेटायचंय पहिल्यांदा। दवाखान्यातून ही मुलगी बचेंद्री पाल मॅडमांना भेटायला गेली आणि बचेंद्री पाल मॅडमांना बघितल्यानंतर या मुलगीने सांगितलं, मॅडम आयुष्यातला सगळ्यात मोठा गेम खेळायचा आहे, आता व्हॉलीबॉल नाही खेळायचा, मला एव्हरेस्ट सर करायचंय, तुम्ही ट्रेनिंग द्यायला तयार आहात का? पाल मॅडम म्हणाले की आतापर्यंत धडधाकट माणसं एव्हरेस्टवर गेलेत, ती परत नाही आली, प्रेतांचे खच आहेत, तुझा डावा पाय नाहीये, नकली पाय बसवलाय, पाठीची हाडं अनेक ठिकाणी मोडले।